नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण मध्ये शिष्य परंपरा, महात्म्य आणि उपसंहार येतो. श्री पराशर ऋषी म्हणतात, हे मुने मैत्रिया, मी तुला जे वेदसंमत पुराण हे सांगितलं त्याच्या केवळ श्रवणाने सुद्धा संपूर्ण दोषांनी उत्पन्न झालेला पापपुंज नष्ट होतो. यामध्ये मी तुला सृष्टी, उत्पत्ती, प्रलय, वंश, मन्वंतर आणि वंशचरित्र या सगळ्याचं वर्णन केलं. या ग्रंथामध्ये देवता, दैत्य, गंधर्व, नाग, राक्षस, यक्ष, विद्याधर, सिद्ध आणि अप्सरागण यांचंही वर्णन केलं गेलं. आत्माराम आणि तपोनिष्ठ मुनिजन, चातुर्वर्ण्य विभाग, महापुरुषांचं विशिष्ट चरित्र, पृथ्वीवरची पवित्र क्षेत्र, पवित्र नदी आणि समुद्र, अतिशय पावन पर्वत, बुद्धिमान पुरुषांचं चरित्र, वर्णधर्म वगैरे धर्म, तसंच वेद आणि शास्त्रांचं सुद्धा यामध्ये सम्यक रूपाने निरूपण झालेलं आहे, ज्याच्या केवळ स्मरणाने मनुष्य संपूर्ण पापांपासून मुक्त होतो. जो अव्ययात्मा भगवान हरी संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे एकमात्र कारण आहे, त्याचंसुद्धा यामध्ये कीर्तन केलं गेलं. ज्यांच्या नावाचं विवश होऊन सुद्धा जरी कीर्तन केलं तरी मनुष्य एखादा सिंहाला घाबरलेला छोटा प्राणी असतो त्याच्यासारखं पापांपासून मुक्त होतो. हे मैत्रेया, ज्यांचं भक्तिपूर्वक केलेलं नामसंकीर्तन संपूर्ण धातूंना जो अग्निवीर घळवून टाकतो त्याच्यासारखं समस्त पापांना विलीन करून घेतं, जे पाप नष्ट होतात. ज्यांचं एकदा जरी स्मरण केलं तरी मनुष्याची नरकयातना जो कली देतो तो उग्र कलीसुद्धा त्याचं कल्मश तुरंत नष्ट होऊन जातं, म्हणजे कलिकल्मश नष्ट होतं. हे द्विजोत्तम, हिरण्यगर्भ, देवेंद्र, रुद्र, आदित्य, अश्विनी कुमार, वायू, अग्नी, वसु, साध्य आणि विश्वदेव वगैरे देवगण, यक्ष, राक्षस, उरग म्हणजे साप मोठे, सिद्ध, दैत्य, गंधर्व, दानव, अप्सरा, तारा, नक्षत्र, समस्त ग्रह, सप्तर्षी, लोकपालगण, ब्राह्मणादी मनुष्य, पशु, मृग, सरपटणारे प्राणी, विहंग म्हणजे आकाशामध्ये जे विहार करतात ते, पलाश वगैरे वृक्ष, वन, अग्नी, समुद्र, नदी, पाताळ, पृथ्वी इत्यादी आणि शब्दादी विषयांसहित हे संपूर्ण ब्रह्मांड, ज्याच्या पुढे सुमेरूच्या समोर जसा एखादा रेणू लहान मातीचा कण असावा तसे आहे, जो उपादान कारण आहे या सर्वाचं, त्या सर्वज्ञ, सर्वस्वरूप, रूपरहित आणि पापनाशक भगवान विष्णूंचं यामध्ये कीर्तन केलं गेलं आहे. हे मुनिसत्तम, अश्वमेध यज्ञामध्ये अवभृत स्नान केल्यानंतर जे फळ मिळतं ते फळ मनुष्याला हे पुराण ऐकून प्राप्त होतं. प्रयाग, पुष्कर, कुरुक्षेत्र तसेच समुद्र तटावर राहून उपवास वगैरे करून जे फळ मिळतं ते ह्या पुराणाला ऐकल्यानंतर प्राप्त होतं. 1 वर्षापर्यंत नियमानुसार अग्निहोत्र केल्याने मनुष्याला जे महान पुण्यफळ मिळतं ते सुद्धा या पुराणाला एकदाच ऐकल्यानंतर मिळून जातं. ज्येष्ठ शुक्ल द्वादशीला मथुरापुरीमध्ये यमुना स्नान करून कृष्णाच्या दर्शन केल्यानंतर जे फळ मिळतं ते, हे विप्रर्षे, तेच भगवान कृष्णामध्ये चित्त ठेवून जर हे पुराणाचा एक अध्याय जरी सावधानतापूर्वक ऐकला तरीसुद्धा ते फळ मिळतं. हे मुनिश्रेष्ठ, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशीला मथुरापुरीमध्ये उपवास करत यमुना स्नान करून समाहित चित्ताने श्री अच्युताचं चांगल्या प्रकारे पूजन केल्यानंतर मनुष्याला अश्वमेध यज्ञाचं संपूर्ण फळ मिळतं. असं म्हटलं जातं की आपल्या वंशजांकडून यमुना तटावर पिंडदान केल्याने उन्नती त्यांना मिळालेली असते आणि अन्य पितरांची समृद्धी पाहून दुसरे जे लोक आहेत त्यांचंसुद्धा पितामह म्हणजे त्यांचे आपल्या वंशजांना लक्ष करून अशा प्रकारे सांगितलं गेलं आहे. म्हणजे यमुना तटावर पिंडदान केल्याने पितरांना मुक्ती मिळते. आमच्या कुलामध्ये उत्पन्न झालेला कोणी पुरुष ज्येष्ठ मासामधल्या शुक्ल पक्षामध्ये द्वादश स्थितीला मथुरामध्ये
मथुरेमध्ये उपवास करून यमुना जलामध्ये स्नान करून गोविंदाचं पूजन करेल, ज्याला आम्हीसुद्धा आपल्या वंशजांकडून उद्धार करून घेऊन असं परमैश्वर्य प्राप्त करू शकू का, असं पितरांना वाटतं. जे मोठे भाग्यवान आहेत त्यांचे वंशधर ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षामध्ये भगवंताचं अर्चन करून यमुना नदीमध्ये पितृगणांना पिंडदान करतात. त्यावेळेला यमुना जलात स्नान केल्यानंतर सावधानतापूर्वक चांगल्या प्रकारे भगवंताचं पूजन केल्याने आणि पितृगणांना पिंड दिल्याने आपले जे वाडवडील आहेत त्यांना तारण करणारा पुरुष ज्या पुण्याचं भाग बनतो, ते पुण्य भक्तिपूर्वक या पुराणाचा एक अध्याय ऐकल्याने प्राप्त होतं. हे पुराण संसारामध्ये भयभीत झालेल्या पुरुषांचं अतिशय उत्तम रक्षक आहे, अत्यंत श्रवणयोग्य आहे आणि पवित्रांमध्ये परम उत्तम आहे. पवित्र वस्तूंमध्ये हे पुराण मनुष्याचं दुःस्वप्नांना नाश करणार आहे, संपूर्ण दोषांना दूर करणार आहे. मांगलिक म्हणजे वस्तू आहेत, म्हणजे चांगल्या मंगल वस्तू आहेत, त्यामध्ये मांगलिक आहे आणि संतान तसेच संपत्तीला देणारं आहे. हे आर्ष पुराण आहे. त्याला पहिल्यांदा भगवान ब्रह्मदेवाने ऋभूला ऐकवलं होतं. ऋभूने हे प्रियव्रताला ऐकवलं, प्रियव्रताने भागुरीला ऐकवलं, पुन्हा भागुरीने स्तंभमित्राला, स्तंभमित्राने दधीचीला, दधीचीने सारस्वतला आणि सारस्वताने भृगूला ऐकवलं. मग भृगूने पुरकुत्साला, पुरकुत्साने नर्मदेला, नर्मदेने धृतराष्ट्र आणि पुरणनागाला हे सांगितलं. हे द्विज, ह्या दोघांनी हे पुराण नागराज वासुकीला ऐकवलं. वासुकीने वत्सला, वत्सने अश्वतराला, अश्वतराने कंबलला आणि कंबलने एलापुत्राला ऐकवलं. अशा प्रकारे मुनिवर वेदशिरा पाताल लोकांमध्ये पोचले. त्यांनी हे समस्त पुराण प्राप्त केलं आणि मग प्रमतीला ऐकवलं. प्रमतीने ह्या उत्तम अशा पुराणाला परमबुद्धिमान जातुकर्णाला दिलं आणि जातुकर्णाने अन्य पुण्यशील महात्मांना हे त्यांनी ऐकवलं. हे पूर्वजन्मी सारस्वताच्या मुखातून ऐकलेलं हे पुराण पुलस्त्यजींना वरदानाने जे प्राप्त झालं होतं, ते पुलस्त्यांच्या वरदानाने मला माझ्या स्मरणामध्ये राहिलं. म्हणून मी जसंच्या तसं तुला हे ऐकवलं. आता तू सुद्धा कलियुगाच्या शेवटी याला शिनिकाला ऐकवशील. जो पुरुष अतिगुह्य आणि कलिकल्मषनाशक पुराणाला भक्तिपूर्वक ऐकतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. जो मनुष्य याला प्रतिदिन श्रवण करतो त्याने जणू काही सर्व तीर्थांमध्ये स्नान केलं आहे, सर्व देवतांची स्तुती केली आहे. हे 10 अध्यायांचं श्रवण केल्यानंतर निस्संदेह कपिला गाईचं दान केल्याचं अतिदुर्लभ पुण्य त्याचं फळ प्राप्त होतं. जो पुरुष संपूर्ण जगताचा आधार, आत्म्याचा अवलंब, सर्वस्वरूप, सर्वमय ज्ञान आणि ज्ञेय स्वरूप, आदी अंतरहित, तसेच समस्त देवतांचे हितकारक हे विष्णू भगवंताचं चित्तामध्ये जो ध्यान करेल आणि संपूर्ण पुराणाला ऐकेल त्याला निस्संदेह अश्वमेध यज्ञाचं समग्र फल प्राप्त होईल. ज्याचं आदी मध्य अंतामध्ये अखिल जगतसृष्टी स्थिती संहारामध्ये समर्थ ब्रह्मज्ञानमय चराचर गुरु भगवान अच्युताचं कीर्तन आहे, ते परमश्रेष्ठ आणि अमल पुराणाला ऐकणं, शिकणं म्हणजे वाचणं आणि धारण करण्याने जे फल प्राप्त होतं ते संपूर्ण त्रिलोकीमध्ये इतर कुठेही प्राप्त होऊ शकत नाही. कारण एकांत मुक्तिरूप सिद्धीला देणारे जे भगवान विष्णू आहेत ते त्याचे प्राप्तव्य फल आहे. ज्यांच्यामध्ये चित्त एकाग्र केल्यानंतर कधी कोणी नरकामध्ये जाणार नाही, ज्याच्या स्मरणाने स्वर्गसुद्धा विघ्नरूप होईल,
ज्याच्यामध्ये चित्त लावल्यानंतर ब्रह्मलोकसुद्धा तुच्छ प्रतीत होईल. तसेच जो अव्यय प्रभू निर्मल चित्त पुरुषांच्या हृदयामध्ये स्थित होऊन त्यांना मोक्ष देतात, त्या अच्युताचं कीर्तन करण्यामध्ये पाप विलीन होऊन जातात. याच्यात आश्चर्य काय आहे? यज्ञवेत्ता कर्मनिष्ठ लोक जे आहेत ते यज्ञाद्वारा ज्या यज्ञेश्वर स्वरूपाचे यजन करतात, ज्ञानीजन ज्यांचं परावरमय ब्रह्मस्वरूपाने ध्यान करतात, ज्यांचं स्मरण केल्यानंतर पुरुष जन्मतही नाही आणि त्यामुळे मृत्यूही पावत नाही, वाढतही नाही, क्षीण होत नाही, जो सत म्हणजे कारणही नाही आणि असत कार्यही नाही, अशा श्रीहरीच्या अतिरिक्त आणखीन काय ऐकण्यासारखं असतं बरं? जो अनादि निधन भगवान विभू पितृरूप धारण करून स्वधा नावाच्या कव्याला आणि देवता होऊन अग्नीमध्ये विधिपूर्वक हवन केल्यानंतर स्वाहा नावाच्या हव्याला ग्रहण करतात, तसेच जे समस्त शक्तींचे आश्रयभूत भगवंताच्या विषयामध्ये मोठे मोठे प्रमाणकुशल पुरुषांचं सुद्धा जे प्रमाण आहे ते किती म्हणजे त्याचं जे मोजमाप करण्यास समर्थ होत नाही, ते श्रीहरी श्रवणपथामध्ये जातात सर्व पापांना नष्ट करून देते. ज्या परिणामहीन प्रभूचा आदी अंत वृद्धी आणि क्षय कुठेसुद्धा होत नाही, कधीही होत नाही, जो नित्य निर्विकार पदार्थ आहे, त्या स्तवनीय प्रभू पुरुषोत्तमाला मी नमस्कार करतो. जो त्यांच्या समान गुणांना उपभोगणारा आहे, एक होऊन सुद्धा अनेक रूप आहे, तसेच शुद्ध होऊन सुद्धा विभिन्न रूपाच्या कारण अशुद्ध म्हणजे विकारवान असल्यासारखा वाटतो, आणि जो ज्ञानस्वरूप तसेच समस्त भूत आणि विभूतींचा कर्ता आहे, त्या नित्य अव्यय पुरुषाला मी नमस्कार करतो. जो ज्ञान सत्व प्रवृत्ती म्हणजे रज आणि नियमन म्हणजे तम हे याच्या सगळ्या एकता रूपामध्ये आहे, पुरुषांना भोग प्रदान करण्यामध्ये कुशल आहे, त्रिगुणात्मक तथा अव्याकृत आहे, संसाराच्या उत्पत्तीचं कारण आहे, तो स्वतः सिद्ध तसेच जराशून्य त्या प्रभूला सर्वदा मी नमस्कार करतो. जो आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वीरूप आहे, शब्दादी भोग्य विषयांची प्राप्ती करण्यामध्ये समर्थ आहे, त्या आणि पुरुषांचा त्याच्या समस्त इंद्रियांद्वारा उपकार करतो, त्या सूक्ष्म आणि विराट रूप व्यक्त परमात्म्याला मी नमस्कार करतो. अशा प्रकारे ज्यांनी नित्य सनातन परमात्म्याच्या प्रकृती आणि पुरुषमय अशी जी अनेक रूप आहेत, ते भगवान श्रीहरी समस्त पुरुषांना जन्म आणि जरा वगैरे रहित असं मुक्तिरूप सिद्धी प्रदान करो. या ठिकाणी हा विष्णू पुराणातला 6व्या अंशामधला 8वा अध्याय संपतो. यामध्ये 64 श्लोक आहेत. असं या ठिकाणी श्री विष्णू महापुराण पण संपूर्ण होतं. इति श्री पराशर मुनिविरचिते श्री विष्णू परत्व निर्णायके श्रीमती विष्णु महापुराणे 6ष्ठंशः समाप्तः. इति श्री विष्णु महापुराणं संपूर्णं. श्री विष्णुर्पणमस्तु. नमस्कार सगळ्यांना. आपण हे पुराण ऐकलं असेल आणि आपल्याला ते आवडलं असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि आपल्या अंतर्यामी असणाऱ्या भगवान विष्णूंना मनःपूर्वक नमस्कार करते. धन्यवाद.